आयुषले नारुषले जबराईने उठवलं, मारू मारू उठवलंय. शाळेचे कपडे घेतले त्याईले काल. 15 ऑगस्ट साठी नवीन कपडे आहे. हो रे बाबू तेच आहे. कोणतेही घातले चालते. 26 नंबरच आहे. अटपरे पटप. आज आहे 15 ऑगस्ट. मला सकाळी सुटायचं होतं पण आता 6 वाजले. मला उठायचं होतं 5 वाजता. 6 वाजले. कसं बघा इकडे सध्या अंधारच दिसते तुम्हाला. आरुष झोपेला साथ दिसत असतील तुम्हाला. पण सकाळी सकाळी यायला काही उठवावं नाही वाटत राहिलं. लय थंडी आहे आज. लय थंडी आहे. नाही रोज एवढी नाही राहत पण आज लेकरायला उठवायचं होतं. अशी उठतं काय रे? 15 ऑगस्ट आहे ना. अरे उठतं काय? 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टची तयारीत त्यांना हातातच घालून ठेवलं राहत. अरे आरामशीर उठा. आरामशीर उठा. थंडी आहे. थोड्या वेळ झोपतं काय? झोप. असं झोपायला पाहिजे. झोप. अशी तू उठतं का? झोपतं रे. आमचे घड्याळ बैकेल तोंडी आहे. रात 2 दिवसापासून किती काय चांगलं करा. त्याच्यात 7:30 वाजू राहिले. एवढी बैकेल तोंडी आहे आमचे घड्याळ. चला आता मी तयारी करून घेतो. मी सगळ्यात पहिले दात घासून घेतो. मग बाकीची तयारी करतो. लेकरायले मग उठवतो. पहिले मी दात घेतो घासून. सूर्यपात थोडा निघून राहिला. अजून सूर्य पण नाही निघाला. काऊन का? अजून 7 वाजले ना. आता 7 वाजत आले. दिवस निघाला तर सूर्य निघून राहिला जरा. आयुषले नारुषले जबराईने उठवलं, मारू मारू उठवलंय. शाळेचे कपडे घेतले त्याईले काल. 15 ऑगस्ट साठी नवीन कपडे आहे. हो रे बाबू तेच आहे. कोणतेही घातले चालते. 26 नंबरच आहे. अटपरे पटापट आहे. कोट आहे हा. आरूची तयारी झाली जाईल. 15 ऑगस्ट साठी बिस्किट खाणं चालू आहे. आरूनं साहिलने बिस्किट खाल्ले. आयुष आणि आरू गेले खाली. त्याचा रुमाल वरच राहिला आहे. आय आशू, हा रुमाल घे रे बाबू. हा रुमाल घे. फेकू का? त्याच्या मावशीनच पकडा. हे बाई तिघे जण चालले. रॅली निघाली त्याची. रॅली निघाली. तिघे जण पळाले. आरू, आयुष, साई. शाळेची रॅली निघाली. आता सगळ्यात मागं जावं लागते त्याईले. शाळेचा गणवेश लेकरायचा. 15 ऑगस्टची रॅली निघते आता. शाळेची रॅली निघाली. हे आमची परी भारत माता बनली. मस्त दिसू राहिली परी. घाई केलं. आंघोळा राहिल्या आमच्या. तयाऱ्या करतो. आम्हाला 8 वाजता जायचं आहे शाळेतनी. शाळेत सर्व पालकाला बोलावलं. तर चला 7 वाजता लेकरं गेले. आता करून घेतो मी स्वयंपाक भाजी. तर इकडे पोळ्या टाकून घेतल्या. इकडे वांग्याची भाजी पण करून घेतली. पटपट आवरायचं आहे. काऊन की 8 वाजता आम्हाला बोलावलं तर 8 वाजेपर्यंत माझी तयारी झाली पाहिजे. आमच्या घड्याळीत अजून 7:30 वाजून राहिले. बाईक केलं तोंडाची घडी. चला आलो आम्ही शाळेत. स्वागत करण्यासाठी आपले मन पुढे धावले. देशाविषयी खरा अभिमान. त्यांच्या शब्दात आहे देशाविषयी खरा अभिमान. अशा आपल्या वक्त्याला वाढवले आपण मान. पेटून उठे. Good morning everyone. My name is Mishta Sudhar.
भारत माता दा मैं लक्ष्मी भाई प्रतिज्ञा करती हूँ जब तक मेरे शरीर में रक्त है मैं लागू करून माझे राज्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न करा, परंतु मी कधीही आपल्याला समोर झुकले नाही. माझा निर्धार असा होता की मैं मेरी जाती नाही दूंगी. माझ्या बलिदानाने हजारो भारतीयांच्या मला स्वातंत्र्याची लढत घेतली. माझ्यासाठी मातृभूमी ही सर्वात मोठी गोष्ट होती. धन्यवाद. जय हिंद. देशासाठी अर्पण केले. जय हिंद. जय भारत. खरंच खरंच खूप खूप कौतुक आहे तुझं या ठिकाणी. पहिल्याच वेळेस आलेल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं संचालन करणं सोपं नाहीये. यानंतर उठवण्यासाठी आणि आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला कृतार्थ करण्यासाठी की आपल्याला नुसतं जगून पाहिजे नाहीये, तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने जगणं गरजेचं आहे. आपण व्यवस्थित अशा पद्धतीने आपलं नाव, आपलं आई वडिलांचं नाव आणि आपल्या देशाचं नाव, या समाजासाठी, या मनुष्य प्राण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या पद्धतीने जगलं पाहिजे. नाहीतर काय, शेजारचं मेलं तरी 4 लोक तिथं मौतीला जात नाही, कारण त्यांनी केलंच नव्हतं काही. जाईन कसा? आपण ज्या लोकांच्या पुण्यतिथी जयंती साजऱ्या करतो, सर्व जगामध्ये, या जगामध्ये कितीतरी लोक आहे जे जगले मेले, या लोकांच्या जयंती पुण्यतिथी आपण साजरी करतो का? सर्वांच्या ठराविक लोकांच्या करतो का? त्यांनी काहीतरी केलंय देशासाठी, स्वतःच सोडून. आपल्याला बघा, स्वतःच सोडून काही करायचा प्रयत्न करा, जमतं का बघा. स्वतःच म्हणजे घर सोडून म्हणतो मी. एखाद्याला बघा बरं, एखाद्याला जर राजकारणामध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये जर तो गेला तर त्याचे घरचे त्याला घर आपलं काम नाही, ते दुसऱ्याच आहे. म्हणजे दुसऱ्यांनी लागायचं आणि आपण सुरक्षित राहायचं. आता या आपल्या देशाच्या सीमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून लढणारे त्या ठिकाणी सैनिक आहे. आपल्याला आहे त्यांनी जाणीव काही अजिबात तरी त्याच्याशी नीट बोलणार नाही. आणि आपण जन्म पाठीसाठी घ्यायला, आपण मनुष्य प्राणी आहोत. चला, 15 ऑगस्टचा कार्यक्रम संपला. आता चाललो आम्ही घरी. लेकराला मस्त बिस्किट दिले, ते गुळाची चिक्की दिली, चॉकलेट भेटले. तुम्हाला भेटले का 15 ऑगस्टला? करून सांगा. चला आता निघतो आम्ही घरी. आहे परी, चाल चाल घरी. साहिल गेला पुढे, लेकरही गेले पुढे. मस्त असं शाळेचा कार्यक्रम झाला. चला आलो आम्ही घरी. आता आरुषनं काढले कपडे शाळेचे, तर म्हणते ऋतून राहिले. काय ऋतू राहिले? कसं ऋतते का? अरे हे कडक आहे ना, हे धुवाचं राहिले ना. कॅनव्हास आहे त्यात, नाही ते धुवा लागते ना, नरम होते ना मग.